काहीसा निर्धार करून कर्ण पाषाणावरून उठला. अंधारातून न दिसणाऱ्या पूर्व क्षितिजाकडं त्यानं उगाच लवभर एकटक पाहिलं. एक दीर्घ निश्वास सोडून तो आपल्या शिबिराकडे शांतपणे निद्राधीन होण्यासाठी वळला. इतक्यात दादा अशी एक हृदय थरकवणारी आर्त किंकाळी द्वतीच्या पात्रासह सभोवतीच्या सघन अंधाराला चराचर चिरत गेली. ती ऐकून सत्यसेनाच्या चितेतील ज्वालासुद्धा क्षणकाल थरथरल्या. ती वृषाली होती, सत्यसेनाची बहीण, कर्णाची पत्नी. सत्यसेन पडल्याची वार्ता आश्वासात पाठवून अश्वत्थाम्यानं तिला हस्तिनापुरात कळवले होते. ती ऐकताच कुणाचीही वाट न पाहता सारथ्यकर्मात निपुण असलेली ती सारथी स्त्री आपल्या बंधूंच्या अंत्यदर्शनासाठी बांध फुटलेल्या नदीसारखी स्वतःच रथ घेऊन सुसाटपणे हस्तिनापुराहून निघाली होती. अंगावरचं वस्त्र पेटल्यासारखी ती सत्यसेनाच्या पेटत्या चितेकडे सुसाट धावत होती. तिला न पाहताही तिच्या केवळ किंकाळीवरूनच तिला सहज ओळखलेल्या कर्णाचं स्मृतीचं सरोवर एकदम उसळलं गेलं असावं. एकच एक विचाराचा भोवरा त्याच्या मस्तकावर आवर्त घेत भ्रमण करीत असावा. सूतपुत्र, सूतपुत्र. त्याचा अबोल अचलपणा, निशब्द निस्तब्धतापणा सर्व तिला पाहताच क्षणात कुठच्या कुठं दूर पळालं. आवेगानं पुढं होत सुसाट धावणाऱ्या आपल्या भानरहित प्रिय पत्नीला त्यानं आपल्या भक्कम बाहूंच्या बळकट कवेत घेतलं. कितीतरी विविध भावनांची थरथर त्या मिठीत सामावली होती. अंगराज अंगराज म्हणत ती आपलं कुंभासारखं गोल मुख त्याच्या विशाल छातीवर थडाथड आपटू लागली. खऱ्या अर्थानं ती कर्णपत्नी होती. कुटुंबवत्सल होती, प्रेमळ होती, इतरांसाठी तळमळणारी होती, त्यागी होती. श्रमश्रांत झालेलं मस्तक तिने त्याच्या विशाल छातीवर विसावलं. त्याचं ते विचित्र मानसिक अवस्थेतील गाढ आलिंगन पाहायला भोवतीच्या काळ्याकुट्ट अंधारालाही डोळे फुटले होते. द्वशदतीच्या संथ लाटाही उसळत होत्या. कुरुक्षेत्राचं सम्रांगण सजग होत होतं. तरी तो मात्र काहीच बोलत नव्हता. तिच्या टपोऱ्या डोळ्यातून पाझरणारी अश्रूंची संततधार त्याच्या थंड पडलेल्या, शांत झालेल्या क्षितिजावर गेलेल्या मनाला पुन्हा पुन्हा पेटवीत होती. चितेच्या ज्वालात क्षणकाल तळपून पुन्हा अदृश्य होणारे त्या दोघांचे गदेच्या शिरोभागासारखे गोलच गोल चेहरे एकच एक झाले होते. एकमेकात विरून गेले होते, लय पावले होते, एकरूप झाले होते. त्याच्या थडाथड उडणाऱ्या रक्तमय धमन्यांचं स्पंदन तिला अबोध सांत्वन देत असावं. उद्या एकतर अर्जुन या सर्वदार कुरुक्षेत्राला कायमचा कवटाळील, नाहीतर तुझा पती सूर्यबिंबाचा सुयोग सन्मार्ग स्वीकारेल. जीवनभराची निर्लोभ साथ देणाऱ्या आपल्या प्रिय पत्नीला आपल्या जैत्र रथात बसून त्यानं स्वतः हस्तिनापुरातील कुरूंच्या राजकक्षावर पोचतं केलं. वाड्यातून बाहेर पडता तो चौकातील पेंगुळणाऱ्या राजहंसाकडं मात्र पाहायला चुकला नाही. पलित्याच्या धुसर प्रकाशात त्या तलावात पडलेले त्या ऐटदार राजपक्ष्यांची लांबट प्रतिबिंब पाण्यात खळखळ माजून मिरवून टाकावीत असं त्याला वाटलं. झटकन हातातील पुष्कराजमणी धारण करणारी टपोरी अंगठी काढून त्यानं ती तलावात फेकली. डिंब थरारली, पडछाया हेलावल्या. पेंगळलेले ते पक्षी क्षणात घाबरून जागे झाले. इतस्तत पायांची वल्ही मारू लागले. तलावात लाटा निर्माण करू लागले. त्यांच्या धावपळीकडं पाहताना तो क्षणभर स्वतःशीच हसला. झपाझप पावलं उचलीत शिबिरांकडं येण्यासाठी कुरूंच्या त्या भव्य राजकक्षाच्या प्रकाराचं प्राचीन महाद्वार ओलांडू लागला. महाद्वारात क्षणकाल थांबून त्यानं वृषालीच्या कक्षावर दृष्टी टाकली. एका गवाक्षात त्याच्या सर्वात लहान पुत्राला, वृषकेतूला घेऊन वृषाली उभी होती. तो एकटाच कर्णपुत्र युद्धाच्या वणव्यापासून दूर हस्तिनापुरात होता. आपला हात उंचावावा म्हणून त्यानं क्षणकाल चाळवाचाळव केली आणि राजवाड्यासमोरच्या शुभ्रवर्णी आणि एकलक सलग वर चढत गेलेल्या पायदंड्यावर एकवार दृष्टी खेळवून त्यानं हात न उंचावताच महाद्वार ओलांडलं. निग्रहानं आणि अबोध निर्धारानं सरोवरातून बाहेर पडणाऱ्या हत्तीसारखा तो राजवाड्याबाहेर आला, मनात निग्रह बांधून, उंबरठ्यात नाती टाकून. मध्यान्हरात्रीनंतर तो आपला रथ घेऊन आपल्या शिबिरासमोर कुरुक्षेत्रावर आला. त्याच्या शिबिराच्या दारात उत्कंठेने वाट पाहत दुर्योधन उभाच होता. आपल्या उद्याचा सेनापती चंपानगरीला तर गेला नाही ना या शंकेने दुर्योधन त्रस्त झाला होता. पण कर्णाला समोर पाहताच त्याचं मुख पुन्हा उजळून गेलं.
शिबिराच्या दारातून पानासारखा पुढं सरसावत त्यानं स्वतःच कर्णाच्या रथाचे घोडे थोपवण्यासाठी त्याच्या वायुजिताच्या पाठीवरील पालानाची कातडी गुंफून आपल्या भक्कम मुठीत पकडली. धावणारे घोडे थांबले. फेस पाझरू लागला. उष्ण निश्वास विरू लागले. त्याला रथातून खाली उतरवण्या एवढीही उसंत न देता दुर्योधनाने त्याला पुढं होत विचारलं, अंगराज, तुझ्या सत्यसेन पडला उद्या तुझ्या रथाच्या सारथ्याचं काय? दुर्योधनाचं धारदार नाक पलित्याच्या धुसर प्रकाशातही स्पष्टपणे तरारलेलं दिसत होतं. युवराजा, मला एक कुशल असा प्रामाणिक सारथी दे, म्हणजे उद्या माझा रथ वाऱ्याचाही गर्व हरण करणाऱ्या गतीनं समरांगणावर स्वैर धावताना तुला दिसेल. कुशल सारथी, प्रामाणिक सारथी. आपल्या निरुंद उबऱ्या कपाळावर आठ्यांची रांगोळी रेखीत डाव्या गुबगुबीत तळहातावर उजव्या हाताची वळलेली भक्कम मूठ 2-3 वेळा थड आपटत दुर्योधन विचारमग्न झाला. त्याच्या आठ्याच्या जाड पन्हाळीत घामाचे पाठ दाटले होते. वक्र निजाड भुवया अधिकच वक्र झाल्या. पलित्याच्या तांबसर पिवळट प्रकाशात त्याचं रक्तवर्णी मुख अधिकच उग्र दिसत होतं. भेसूर दिसत होतं. घारे टपोरे डोळे भवितव्याचा वेध घेण्यासाठी संकुचित होऊन मेंदूचे कानेकोपरे धुंडाळीत होते. त्याच्या निग्रही चर्येवर सुद्धा सूक्ष्मपणे पाहणाऱ्याला चिंतेची काळी छटा स्पष्ट जाणवली असती. कर्णाच्या रथाचं सारथ्य कुठल्या समर्थ योद्ध्याच्या हाती द्यावं या एकाच विचारात तो आपली असंख्य वळणं घेत आलेली जीवननौकाही पार विसरून गेला होता. त्याच्या भक्कम बाहूवरून नेहमी घरंगळू पाहणारं तलम विनेचं उंची राजवस्त्र कुरूंच्या मौल्यवान उत्तरीय घरंगळून केव्हाच खाली पडलं. नेहमीसारखा भक्कम झटका देऊन ते सावरण्याचं भानही त्याला राहिलं नव्हतं. ते दोघेही क्षणकाल शांतच उभे राहिले, कुरूंच्या राजकक्षातील पाषाणमूर्तीसारखे. अंगराज, खेद मानणार नसशील तर असाच एक योद्धा मला सुचवावासा वाटतो, जो आज सर्व दृष्टीने तुझ्या रथाचं सारथ्य करण्यासाठी एकटाच योग्य आहे. दुर्योधनाची पाषाणमूर्ती बोलकी झाली. कोणता? कर्णानं शिरावरचा मुकुट आणि अवजड लोहत्राण काढून ते तबकात ठेवला. त्याचे कुरलदाट सोनेरी केश शरदातल्या पक्ष्यांसारखे विमुक्त विखुरले. भरगच्च मानेला लोहत्राण ठेवताना तीच मोहक वळी पडली. मद्रराज शल्य. दुर्योधनानं आपला बळकट उजवा हात त्याच्या विशाल खांद्यावर चढविला. शल्य, राजा, तू विसरतोयस की शल्य हा पांडवांचा मामा आहे. राजमाता मद्रीदेवीचा सख्खा बंधू आहे. हे युद्ध द्यूतातून निर्माण झालं असलं तरी या निर्वाणीच्या वेळी तरी तू द्यूताचं युद्ध आता पुन्हा खेळू नकोस. त्यानं आपले कानाकडं निमुळते होत गेलेले निळे डोळे ताणले. सोनेरी कपाळावर आठ्यांचे वेग आखडले. कर्ण, शल्याला तू या युद्धापूर्वीच मी सर्व राजाहून वेगळी अशी मानाची वागणूक दिलेली आहे. मद्र देशाहून तो कुरुक्षेत्राकडं यायला निघाला होता ते वास्तविक पांडवांना मिळावं म्हणूनच. पण जागजागी त्याच्या मार्गावर वेशी उभारून राजदूत ठेवून त्याला बहुमोल देणग्या देऊन मी त्याला आपल्या पक्षाकडं वळवून घेतलं आहे. युद्धात कुरूंशी एकनिष्ठ राहण्याची त्यानं मद्रिणीची प्रतिज्ञा घेतली आहे. गेले 16 दिवस तो प्राणपणानं निष्ठेने आपल्यासाठी लढला आहे. वारंवार भीमाला अंगावर घेऊन त्यानं अनेकांना आपलं सामर्थ्य संरक्षण दिलं आहे. विश्वास ठेव, शल्य आता कधीच मागं क्षत्रिय पश्चाताप करीत नसतात, परतत नसतात. प्रसंग पडल्यास पावन होण्यासाठी मृत्यूलाही कवटाळतात. तुला माहीतच आहे, नाती ही सामान्यांसाठी असतात. राजांच्यासाठी निराळी नाती असतात. ती असतात वचन एकनिष्ठ रणांगण. त्यानं कर्णाच्या उत्तराची वाटही न पाहता एक जोरदार टाळी दिली. क्षणातच प्रभंजन शिबिरात घुसला. प्रभंजन, जा, मद्रराज शल्य महाराजांना पाचारण कर. त्यानं शल्याच्या शिबिराच्या दिशेने बोट उंचावलं. क्षणातच शल्य त्या दोघांसमोर उभा ठाकला. त्याची अपेक्षा होती की एकटा दुर्योधनच शिबिरात असेल, फार तर अश्वत्थामा असेल, शकुनी असेल. पण समोर कर्णाला पाहताच त्याच्या कपाळावर आठ्या चढल्या. त्याला काहीच माहीत नव्हतं की कर्ण खऱ्या अर्थानं त्याचा कोण होता ते. शिवाय दिग्विजयातील कर्णानं त्याची केलेली जीवघेणी होलपट्टीही तो विसरला नव्हता. त्याच्याकडं उपहासानं पाहून त्यानं
त्याच्याकडे उपासानं पाहून शल्यानं आपल्या उतरियाचा शेव उगाच झटकला. त्या सूर्यपुत्राला शल्याच्या त्या दांभिक क्षत्रियत्वाचा राग वाटला नाही, तिरस्कार वाटला नाही, खेद वाटला नाही. तो अचल होता, स्तब्ध होता. मद्रराज, महत्वाच्या निर्णयासाठी मी तुम्हाला या अवेळी पाचारण केले. दुर्योधनाने दाटलेल्या कोंडी फोडली. कोणता निर्णय कौरवराज? शल्यानं कर्णाकडे पाठ फिरवत आपले डोळे दुर्योधनावर रोखले.